आता मी उठलेली आहे आणि आता आपण किचनचं लाईट लावून घेऊ. सगळं क्लीन करून ठेवलेलं होतं रात्रीच मी, वट्टा वगैरे. बघा सकाळी सकाळी किती छान वाटतंय. बघा एकदम छान. बघा सकाळचं वाईब. आता मी इथे आंघोळीसाठी पाणी घेतलेलं आहे. पाणी भरून घेतलं. 2-4 भांडे घासते. आता बघू शकता माझी लादी वगैरे सगळी पुसून झालेली आहे. आता इथं दूध गरम करत ठेवते मी. काल रात्री मी हा साखरेचा डब्बा स्वच्छ घासून घेतलेला होता. आता मी ह्याच्यामध्ये साखर भरून घेते. चहासाठी साखर घालणार. साखर भरून घेतलेली आहे. आता मी इथे चहा ठेवून घेणार आहे. त्यावर पहिले चहा हा लागतोच घेतलेला आहे. आणि मी जास्त गोड चहा हा घेत नाही, मिडियमच चहा लागतो. तो कमी गॅस करते आणि छान असा चहा मस्त उकळून घेते मी. चहा मला छान असा उकळलेला चहा आवडतो आणि मी हा दुधात बनवते चहा. थोडंसं पाणी घालते, पण पूर्ण पाण्याचा चहा नाही बनवत. चला तर चहा मस्त आपला उकळतो इकडे. इथे आता आपला चहा झालेला आहे. चला हे बघा माझा चहा झालेला आहे आणि तुम्ही पण चहा घ्यायला या माझ्याबरोबर. इथे आता मी सगळे देव काढून घेतलेले आहे आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे सगळं डीप क्लीन करून घ्यायचं आहे. आणि माझी आता जस्ट आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि चला आता मी आजचा व्हिडिओ हा तुमच्याशी दिवसभराचा कंटिन्यू करणार आहे. तर आता हे बघा, आता मी देवपूजेचं तुमच्याशी थोडंसं शेअर करून घेते. डीप क्लीन करायची, हे देवाचं वस्त्र वगैरे मला काढून घ्यायचं आहे आणि पुढे दाखवते. अन्नपूर्णा माताची हे बघा छान अशी मूर्ती मी तांदळामध्ये ठेवलेली आहे. किती सुंदर आहे ही ना. आम्ही ना दिंडोरीवरून घेतलेली आहे ही अन्नपूर्णा. इथे माझे देव वगैरे सगळे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. म्हणजे देवांना वगैरे घासून वगैरे घेतलं आहे. आता मी मस्त इथं कुंकू लावून घेते. इथे कळस भरून घेते. मिस्टरांनी आंब्याची पानं आणली होती छान, ती आता आंब्याची पानं मी कळसावर ठेवून घेत आहे. आणि बघू शकता किती छान वाटते. सगळे देव क्लीन करून घेतले आणि डीप क्लिनिंग करणार होते मी, तुम्हाला दाखवलेलं आहे तसं. हे बघा आता मी कळस इथे रेडी करून घेते. इथे हळदी कुंकू लावून घेते कळसाला. आणि देवाऱ्याला बघितल्यावर एकदम असं मन प्रसन्न आणि फ्रेश वाटतंय. मिस्टरांनी येताना फुलं पण घेऊन आले, बेल पण घेऊन आलेला होता आणि दूध आणि दही पण आणलेलं होतं. आज महाशिवरात्री असल्यामुळे मला शंकरांचा अभिषेक करायचा होता. आणि ही आंब्याची कोवळी पानं आणली होती. आता मी मस्त सगळ्या देवांना फुलं वगैरे छान असं वाहून घेणार आणि मग त्याच्यानंतर मी आपल्या शंकराच्या पिंडीचा अभिषेक वगैरे सगळं करून घेणार आहे. आता मी प्रत्येक देवांना एक एक छान असं फूल ठेवून घेणार. आणि हे बघा कळसावर किती सुंदर माझं पिवळं फूल बसलेलं आहे. आणि श्रीकृष्णाला, विठ्ठल रुक्माईला आणि विष्णू भगवानांना मी तुळस. आता मी इथं शंकराला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, पंचामृत बनवून घेणार आहे. थोडंसं पाणी
तुळशीचं पान आणि साखर याच्यामध्ये घालून देणार आहे थोडीशी साखर. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. छान असं घेणार. आता मी हा बेल छान असा धुवून घेते पाण्यामध्ये. आता अभिषेक करून मी इथं आता आपली शंकराची पिंड ठेवलेली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा बेल आता मी ठेवून घेणार आहे. ओम नमः शिवाय. इथे रांगोळी छान अशी बघा तुम्ही किती छान दिसते. ही लाइटिंग चालूच होत नाही, काय झालं काय माहिती. आता मी दुसरी लाईट लावते. आरती करून घेते. हे बघा दिवे वगैरे लावून झाले माझे. इथे कापूर पण ठेवला आहे, इथे अगरबत्ती आणि इथे धूप. आता हा धूप पण लावून घेणार आहे. आणि आता मी इथं धूप मस्त असं. इथे फायनली माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटते, किती फ्रेश वाटतंय का नाही. आज महाशिवरात्रीचा लुक माझ्या देवाऱ्याचा. आणि तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पदे नमः, ओम अपवर्ग प्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम. आता मी इथे मंदिरात जाण्यासाठी पूजेची तयारी करून घेते. हे बघा इथे दूध घेतलंय छोट्या आणि इथे पाणी भरून घेतलेलं आहे. इथे एक रताळा घेतला, इथे व्हाईट फुलं घेतलेली आहेत. आजचा माझा लुक असा आहे. आज मी माझ्याकडे पूर्ण व्हाईट नाही आहे, ऑरेंज आहे त्याच्यामध्ये. ही साडी वेअर केलेली आहे आणि ह्या बांगड्या आणि साधा एकदम साधी दोन्ही घालून क्लचर लावला. चला आता शंकराच्या मंदिरात जाते. हे बघा आता मी मंदिरात इथे आपली खिचडी झालेली आहे. हे बघा आता मी मस्त ताटामध्ये टाकून घेते. या तुम्ही पण खिचडी खायला माझ्याबरोबर. वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची. छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.